रायगडसह कोकणातील मच्छीमार बांधवांचे आर्थिक चक्र रुतले असून मासेमारी कालावधी लांबल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता मच्छीमार बांधवांमधून व्यक्त केली जात आहे। 1 जून ते नारळी पौर्णिमेपर्यंत लागणाऱ्या या 4 महिन्यांच्या मासेमारी बंदीमुळे आता अदगाव, श्रीवर्धन आणि दिघी येथील मुख्य मासळी बाजार पूर्णपणे बंद झाले आहेत। निसर्गाच्या या नियमामुळे समुद्राला विश्रांती मिळत असली तरी या 4 महिन्यात कोळी बांधवांचे आर्थिक चक्र मात्र पूर्णपणे रुतले असून त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमधील अदगाव आणि भरडखोल किनाऱ्यावर मच्छीमारांची लगबग पाहायला मिळाली, पण ही लगबग समुद्रात जाण्याची नाही तर समुद्रातून बाहेर पडण्याची आहे। वादळी वारे आणि समुद्राच्या महाकाय लाटांमुळे होड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कोळी बांधवांनी आपल्या नौका किनाऱ्यावर आणून सुरक्षितपणे प्लास्टिक कापडात गुंडाळून ठेवले आहेत। जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास अधिकृत बंदी लागू झाली आहे, जी थेट नारळी पौर्णिमेपर्यंत असणार आहे। हा काळ माशांच्या प्रजननाचा असल्याने समुद्राचे रक्षण करणे गरजेचे असते। मात्र यामुळे लाखो रुपयांची उलाढाल असणारा श्रीवर्धन, बोर्ली, अदगाव आणि दिघीचा मासळी बाजार आता पुढील 4 महिने पूर्णपणे शांत राहणार आहे। स्थानिक मच्छीमार पावसाळ्यात वादळामुळे होड्या फुटू नयेत म्हणून आम्ही इथे प्लास्टिक बांधून ठेवले आहेत। 4 महिने धंदा पूर्ण बंद राहतो। अधिक जे काही कमावून ठेवलंय त्यावरच कसाबसा संसार चालवावा लागतो। आमची परिस्थिती खूप बिकट होते। मासेमारी हाच येथील शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा एकमेव साधन आहे। धंदा बंद झाल्यामुळे रोजच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहिला आहे। पावसाळ्याचे हे 4 महिने काढण्यासाठी अनेकांना कर्ज काढावे लागते, तर काही जण साठवलेल्या पुंजीतून कसा वरचा खर्च भागवतात। अशा बिकट परिस्थितीत सरकारने पारंपरिक मच्छीमारांना विशेष आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मी अदगाव कोळी समाजाध्यक्ष कृष्ण वाघे। मी आपणास पहिला सांगू इच्छितो की 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये मासेमारी बंद असल्याकारणाने गेले बहुतेक 1 महिना होऊन गेला। आज आमची मासेमारी बंद असल्याकारणाने सध्या तरी होड्यावरती आहेत आणि आम्ही जालीची कामं करत असतो। जाली विणतो, बांधतो, नवीन आणून हा आमचा व्यवसाय चालू असतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।